परब्रह्मस्मै श्री गुरवे नमः। जयात्राजनी जन्मनाम जयानी सदा जया वासना श्री जन नाम केला जया श्री वासना कीर्ति नमस्कार ब्रह्म चैतन्य मूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय। जय रघुवीर समर्थ। ओम पार्थाय प्रतिबोधितां ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवते नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवते अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वामनुसन्दधामि भगवते भवद्वेषिणीं। नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे पुल्लारविन्दाय प्रपतनेता येन त्वया भारत परिपूर्ण प्रपन्न पार्थिकपार वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। भीष्मद्रोणतटौ जयद्रथजना गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनि कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्ण घोरमकरा ಸಂದೀಪ್ ಹಿಂದೂಪುರದೊಳು ಆಂಧ್ರ ಹಿಂದೂಪುರ ಸಂದೀಪ್ लोके सज्जन षट्पथैर्हरः ते पीयमानं मुदा भूयात् भरत पङ्कजं कलिमलप्रध्वंसि न श्रेयसि। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। यं ब्रह्मा तवैः वेदैः साङ्गपद प्रमोपनिषदै गायन्ति यं सामगाः ध्यानवस्थिता तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं मा विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः। श्रीराम समर्थ। अथ षोडशोऽध्यायः। श्रीभगवानुवाच अभयं सत्त्वसंशुद्धिः ज्ञानयोगव्यवस्थितिः। अभयं सत्त्वसंशुद्धिः ज्ञानयोगव्यवस्थितिः। यार्याರು ಸಲ ಹೇಳು. अभयं सत्त्वसंशुद्धि ज्ञानयोग व्यवस्थितिः। दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम्। दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम्। दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम्। अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्याय दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम्। अभयं सत्त्वसंशुद्धि
ज्ञानयोगव्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तव आर्जवम् स्वाध्यायस्तप अभयं सत्कृतं स्वाध्यायस्तप आर्जवम् स्वाध्यायस्तव आर्जवम् अहिंसा अभयं अभय अहिंसा सत्यमक्रोध अहिंसा सत्यमक्रोध अहिंसा सत्यमक्रोध त्यागशान्तिरपैशुनम् त्यागशान्तिरपैशुनम् दयाभूतेष्वलोलुप्त्वम् दयाभूतेष्वलोलुप्त्वम् दयाभूतेष्वलोलुप्तम् मार्दवं ह्रीरचापलम् मार्दवं प्रीरचापलम् मार्दवं प्रीरचापलम् दयाभूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम् दयाभूतेष्वलोलुप्तम् मार्दवं प्रीरचापलम् दयाभूतेष्वलोलुप्तम् मार्दवं प्रीरचापलम् अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागशान्ति रपैशुनम् दयाभूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम् अहिंसा सत्यमक्रोध लोलुप्तं मार्दवं प्रीरचापलम् अहिंसा सत्यमक्रोधं त्यागः शान्तिरपैशुनम् दया ನಾನೇ ಹೇಳಲೇನ್ರಿ ಅದು ನೀವು ಆ ಕಡೆ ಕೂತ್ಕೊ ಹೇಳ್ತೀನಿ ಇವತ್ತೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಇದ್ ಮಾಡು, ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ ಮತ್ತೆ ನಾಳೆ ಹೇಳೋಣ. ಮ್ಯೂಟ್ ಮಾಡ್ಕೋ. अहिंसा सत्यमक्रोध त्यागशान्तिरपैशुनम् दयाभूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम् अहिंसा सत्यमक्रोध त्यागशान्तिरपैशुनम् दयाभूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम् तेजः क्षमा धृतिः शौचमद्रोह नातिमानिता भवन्ति सम्पदं दैवीम् अभिजातस्य भारत तेजः क्षमा धृतिः शौचमद्रोहो नातिमानिता भवन्ति सम्पदं दैवीमभिजातस्य भारत दम्भो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थसम्पदमासुरीम्
अज्ञानं दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ सम्पदमासुरीम् दैवी ಒಂದು ಸಲ ಹೇಳಿ ಅಜ್ಞಾನಂ ಚಾಭಿಜಾತಸ್ಯ ಪಾರ್ಥ ಸಂಪದಮಾಸುರೀಂ पूरा श्लोक ಏನದ ಒಂದೇ ಸಲ ಹೇಳಿ दैवी संपद विमोक्षाय निबंधाय आसुरीमता दैवी संपद विमोक्षाय निबंधाय आसुरीमता दैवी संपद विमोक्षाय निबंधाय आसुरीमता माशु च संपदं दैवीम् अभिजातोऽसि पांडव माशु च संपदं दैवीम् दैवी संपत्ति मोक्षाय निबंधाय आसुरीमता संपदं दैवीम् अभिजातोऽसि पांडव तो भूत सर्गौ लोकेऽस्मिन् दैव आसुर एव च दैवो विस्तरशः प्रोक्त हाँ ಒಂದೇ ಸಾಲ ಅಂದ್ರೆ दो भूत सर्गौ ಎರಡೆರಡು ಸಲ ಹೇಳು दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु दैवो प्रवृत्तिञ्च निवृत्तिञ्च जनान विदुरासुराः न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते असत्यमप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम् असत्यमप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम् असत्यमप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम् असत्यम ಅಂತಲ್ಲ असत्यमप्रतिष्ठन्ते प्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम् अपरस्पर संभूतं किमन्यत् कामहैतुकम् अपरस्पर संभूतं किमन्यत् कामहैतुकम् अपरस्पर संभूतं किमन्यत् कामहैतुकम् असत्यमप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम् अपरस्पर संभूतं किमन्यत् कामहैतुकम् असत्यमप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम् अपरस्पर संभूतं किमन्यत् कामहैतुकम् एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतो हिताः
एतान् दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतो हिताः। काममाश्रित्य दुष्पूरं दम्भमानमदान्विताः मोहात् गृहीत्वा सद्ग्राहा प्रवर्तन्ते शुचिव्रताः। काममाश्रित्य दुष्पूरं दम्भमानमदान्विताः मोहात् गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः। चिन्तामपरिमेयाञ्च प्रलयान्तामुपाश्रिताः कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः। चिन्तामपरिमेयाञ्च प्रलयान्तामुपाश्रिताः। चिन्तामपरिमेयाञ्च प्रलयान्तामुपाश्रिताः। कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः। चिन्तामपरिमेयाञ्च प्रलयान्तामुपाश्रिताः कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः। आशापाशशतैर्बद्धा कामक्रोधपरायणाः इहन्ते कामभोगार्थम् अन्यायेनार्थसञ्चयान् आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः इहन्ते कामभोगार्थम् अन्यायेनार्थसञ्चयान्। इदमद्य मया लब्धम् इमं प्राप्स्ये मनोरथम्।
इदमध्यमयालब्धम् इमं प्राप्स्ये मनोरथम् इदमस्तीदपि मे भविष्यति पुनर्धनम् इदमस्तीदपि मे भविष्यति पुनर्धनम् इदमस्तीदमपि मे इदमस्तीदमपि मे अथवा इदमस्तीदमपि मे अಲ್ಲ इदमस्तीदमपि मे इदमस्तीदमपि मे इलारान बिडिशन्ಬೇಕು इदमस्तीदम अपि मे भविष्यति पुनर्धनम् इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम् इदमद्य मया लब्धम् इमं प्राप्स्ये मनोरथम् इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम् असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि ईश्वरोऽहं भोगी सिद्धोऽहं बलवान् सुखी असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि ईश्वरोऽहं भोगी सिद्धोऽहं बलवान् सुखी आढ्यो विजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया यक्षे दास्यामि मोदिष्य इत्यज्ञान विमोहिताः आढ्योऽपि जनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया यक्षे दास्यामि मोदिष्य इत्यज्ञान विमोहिताः हे आढ्योऽपि अनेक चित्त विभ्रांत मोहजाल समावृताः प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेषु च अनेक चित्त विभ्रांत मोहजाल समावृताः प्रसक्ताः काम भोगेषु पतन्ति नरकेषु च
आत्मसंभाविता स्तब्धा धनमानमदान्विताः यजन्ते नाम यज्ञैस्ते दम्भेना विधिपूर्वकम् आत्मसंभाविता स्तब्धा धनमानमदान्विताः यजन्ते नाम यज्ञैस्ते दम्भेना विधिपूर्वकम् अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः तानहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपाम्यदस्रमशुभान् आसुरेष्वेव योनिषु तानहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपाम्यदस्त्रमशुभान् आसुरीष्वेव योनिषु आसुरीं योनिमापन्ना मूढ़ा जन्मनि जन्मनि मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम् आसुरीं योनिमापन्ना मूढ़ा जन्मनि जन्मनि मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम् त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्
त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभः तस्मादेतत्त्रयं त्यजेत्। एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः आचरत्यात्मनः श्रेयः ततो याति परां गतिम्। एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः आचरत्यात्मनः श्रेयः ततो याति परां गतिम्। यशास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम्। यशास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम्। तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ। ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसम्पद्विभागयोगो नाम षोडशोऽध्यायः। ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು. ಈ 17ನೇ ಅಧ್ಯಾಯದ್ದು 15ನೇ ಓವಿತ ಇದು. श्रीराम समर्थ अथ सप्तदशोऽध्यायः। अनुद्वेगकरं वाक्यम् सत्यं प्रियहितं च यत् सत्यं प्रियहितं च यत् अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते।
वाङ्मयं तप उच्यते स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते मनः प्रसादः सौम्यत्वं मनः सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते मनः प्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः मनः प्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः मौनमात्मविनिग्रहः मनःप्रसादसौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः भावसंशुद्धिरित्येतत् तपोमानसमुच्यते भावसंशुद्धिरित्येतत् तपोमानसमुच्यते श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते तपस्तत्त्रिविधं नरैः अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते सत्कारमान पूजार्थं तपोदम्भेन चैव यत् सत्कारमान पूजार्थं तपोदम्भेन चैव यत्
तपोदम्भेन चैव यत् सत्कारमानपूजार्थं तपोदम्भेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम् सत्कारमान पूजार्थं तपोदम्भेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम् सत्कारमानपूजार्थं तपोदम्भेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम् पूजार्थं तपोदम्भेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम् ಅಲ್ಲ ಶ್ಲೋಕ ರೂಪದಲ್ಲಿ ಅನ್ನುವಾಗ ಒಂದ ಸಲ ಅನ್ರಿ ಅವ್ನು ಮುಂಚೆ ಹೇಳಿದ್ದನ್ನು ಎರಡೆರಡು ಸಲ ಹೇಳೋದು ಮೂಢಗ್ರಾಹೇಣ ಆತ್ಮನಃ ಯತ್ಪೀಡಯಾ ಕ್ರಿಯತೆ ತಪಃ यत्पीडया क्रियते तपः ಮೂಢಗ್ರಾಹೇಣ ಆತ್ಮನೋ ಯತ್ಪೀಡಯಾ ಕ್ರಿಯತೆ ತಪಃ मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपः मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपः Power on. You've plugged into your Nirvana. Maximum volume. Your device is ready to pair. You're now connected to Boatstone Grenade. Disconnected. You're now connected to Boatstone Grenade. ಕೇಳಿಸ್ತಾ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ ಮೂಢಗ್ರಾಹೇಣ ಆತ್ಮನೋ ಯತ್ ಪೀಡಯಾ ಕ್ರಿಯತೆ ತಪಃ मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपः मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपः ಪರಸ್ಯೋತ್ಸಾದನಾರ್ಥಂ ವಾ ತತ್ತಾಮಸ ಪರಸ್ಯೋತ್ಸಾದನಾರ್ಥಂ ವಾ परस्योत्सादनार्थं वा ಸೌಮ್ಯ ಹೇಳಿದ್ರೆ ಸಣ್ಣ ಕೇಳಿಸ್ಬೇಕು परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतं परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतं अच्छा ಇದು ಚಾರ್ಜ್ ಕಡಿಮೆ मूढग्राहेण आत्मनो यत् पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थं वा
तत्तामसमुदाहृतम् मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपः परस्योत्साहनार्थं वा तत्तामसमुदाहृतम्। दातव्यमिति यद्दानम् दातव्यमिति यद्दानम् ಸ್ವಲ್ಪ ಚಾರ್ಜ್ ಆಗ್ಬೇಕ್ರಿ. ಇದು ಸ್ವಲ್ಪ ಚಾರ್ಜ್ ಆಗ್ಬೇಕ್ರಿ. ಇದರಲ್ಲಿ ಮೆಲ್ಲಗನೆ ಕೇಳೋದು ಜೋರ. You're now connected to Boatstone Grenades. ಈಗ ಚಾಟ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಈಗ ನೀವು ಹೇಳ್ಕೊಡ್ಬೋದು ರೀ ಅವ್ರಿಗೆ ಜೋರಾಗಿ. ನೀವು ಹೇಳ್ಕೊಡ್ಬೋದು ರೀ ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳಿಸುತ್ತೆ. ಅವ್ರು ಹೇಳೋದು ನಮಗ್ ಮೆಲ್ಲ ಕೇಳಿಸುತ್ತೆ ಅಷ್ಟೇ. मूढग्राहेण आत्मनो यत् पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम् मूढग्राहेण दातव्यमिति यद्दानम् दातव्यमिति यद्दानम् दीयतेनुपकारिणे दीयते दातव्यमिति यद्दानं दीयतेनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम् देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम् दातव्यमिति यद्दानं दीयतेनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम् Adios, amigo. Powering on.
ಅಲ್ಲ दातव्यमिति यद्दानं दीयतेनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम् दातव्यमिति यद्दानं दीयतेनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्. ಅಲ್ಲ ಮುಂಚೆ ಶುರು ಮಾಡಿಬಿಡ್ತೀರಿ ಅದು ಅವ್ರದ್ದು ಏನಂತ ತಿಳಿದೇ ಇಲ್ಲ. ಒಂಚೂರು ಅವರು ಶುರು ಆದ ನೋಡ್ಕೊಂಡು ಅನ್ನಿಸ್ತು. ಯತ್ತು ಪ್ರತ್ಯುಪಕಾರಾರ್ಥಂ ಫಲಮುದ್ದಿಶ್ಯ ವಾ ಪುನಃ फलमुद्दिश्य वा पुनः फलमुद्दिश्य वा पुनः ಫಲಮುದ್ದಿಶ್ಯ ವಾ ಪುನಃ फलमुद्दिश्य वा पुनः यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम् दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम् दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम् यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम् प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं दीयते च तद्दानं परिक्लिष्टं राजसं तद्दानं राजसं स्मृतम्. अदेशकाले यद्दानम् अपात्रेभ्यश्च दीयते देशकाले यद्दानं अपात्रेभ्यश्च दीयते अदेशकाले यद्दानं अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम् अदेशकाले यद्दानम् अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम् ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा तस्मादोमित्युदाहृत्य
तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदान तपः क्रियाः तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदान तपः क्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनाम् प्रवर्तन्ते विधानोक्ता सततं ब्रह्मवादिनाम् प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनाम् तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदान तपः क्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्ता सततं ब्रह्मवादिनाम् तदित्यनभिसन्धाय फलं यज्ञ तपः क्रियाः तदित्यनभिसन्धाय फलं यज्ञ दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः तदित्यनभिसन्धाय फलं यज्ञ तपः क्रियाः दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः तदित्यनभिसन्धाय फलं यज्ञ तपः क्रियाः दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः सद्भावे साधुभावे च सदित्येतत् प्रयुज्यते सद्भावे साधुभावे च सद्भावे साधुभावे च सद्भावे साधुभावे च सदित्येतत् प्रयुज्यते सदित्येतत् प्रयुज्यते सद्भावे साधुभावे च सदित्येतत् प्रयुज्यते सद्भावे साधुभावे च सदित्येतत् प्रयुज्यते सद्भावे साधुभावे च सदित्येतत् प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थयुज्यते सद्भावे साधुभावे च सदित्येतत् प्रयुज्यते
प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थयुज्यते सद्भावे सद्भावे च सदित्ये प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थयुज्यते यज्ञे तपसि दाने च यज्ञे तपसि दाने च यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते यज्ञे तपसि दाने च स्थितिश्चोच्यते यज्ञे तपसि स्थितिश्चोच्यते कर्म चैव तदर्थीयम् कर्म चैव तदर्थीयम् सदित्येवाभिधीयते कर्म चैव तदर्थीयम् सदित्येवाभिधीयते कर्म चैव तदर्थीयम् सदित्येवाभिधीयते यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते कर्म चैव तदर्थीयम् सदित्येवाभिधीयते यज्ञे तपसि दाने च स्थितिश्चोच्यते कर्म चैव तदर्थीयम् सदित्येवाभिधीयते अश्रद्धया हुतं दत्तम् अश्रद्धया हुतं दत्तम् तपस्तप्तं कृतं च यत् अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रीत्यनो इह असदुच्यते पार्थ अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रीत्यनो इह अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं अश्रद्धा ಹೇಳ್ರಿ ಓಂ ತತ್ಸದಿತಿ ಓಂ ತತ್ಸದಿತಿ श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धायोगो नाम सप्तशोदशाध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। ನಿನ್ನ ನಾವು ಹೇಳಿದ್ವಿ ಏನು ಅಂದ್ರೆ ಮಹಾರಾಜರು ಅಣ್ಣ ಬುವ ಅವ್ರ ಕಡೆಗೆ ಹೋಗಿದ್ರು ಬಂತು. ಈ ಅಣ್ಣ ಬುವ ಯಾರು ಅಂದ್ರೆ ಒಬ್ಬರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಹುಡುಗಿದ್ದ. ಸಾಧಾರಣ ಒಂದು 10-12 ವರ್ಷದ ಹುಡುಗ, 8-10 ವರ್ಷದ ಹುಡುಗ. ಅವನು ಹುಟ್ಟಿದ ಆರಂಭದಿಂದ ಒಂದು ಮಾತಾಡಿದ್ದಿಲ್ಲ. ಮನೆಯಾಗ ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಮೂಕಿದ್ದಾನ ಮತ್ತು ಯಾವುದೂ ಏನೂ
ಅವನ ಇತ್ಲಾಗ ದರ್ಪಡಿಸ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. ಸುಮ್ಮನೆ ಎಲ್ಲಿ ಕೂಡಂತಾರೋ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಕಡೆ ಕೂತ್ ಬಿಡ್ತಿದ್ದ. ಅವನಿಂದ ಯಾವುದೂ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಇಲ್ಲ, ಯಾವುದೂ ಸಿಟ್ಟಿಲ್ಲ, ಚಡುವಿಲ್ಲ, ಅದೇ ರೀತಿ ಮಾತಿಲ್ಲ, ಕಥೆ ಇಲ್ಲ, ವ್ಯವಹಾರ ಇಲ್ಲ. ಮನ್ಯಾಗಿನ ಬಂದು ಮತ್ತೊಂದು 2-3 ವರ್ಷ ನೋಡಿದ್ರು ಇವೇನು ಇವು ಹುಚ್ಚಿದ್ದಾನ ಅನ್ನಿಸ್ತೀವಿ, ಮೂಕಿದ್ದಾನ, ಹುಚ್ಚಿದ್ದಾನ ಅನಿಶ. ಅವ್ರು ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಅಂದ್ರೆ ನರ್ಸಿಂಗ್ ಮಾಡಿ ಕರ್ಕೊಂಬಂದು ಅಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟು ನಾನು 11-12 ವರ್ಷದ ಹುಡುಗನ ನರ್ಸಿಂಗ್ ಮಾಡಿ ಕರ್ಕೊಂಬಂದು ಅಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟು ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ತಂದೆ ತಾಯಿನ ಆ ಹುಡುಗನ ಅಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಬಂದು ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ಬಿಟ್ರು. ಮನ್ಯಾಗ ಏನು ಉಪಯೋಗ ಇಲ್ಲ ಅಂತ. ಪ್ರಪಂಚದೊಳಗೆ ತಂದೆ ತಾಯಿ ಮಕ್ಕಳು ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಅಥವಾ ಮತ್ತೆ ಯಾರ್ಯಾರು ಸ್ವಜನರು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಡ್ತೀವಿ ಅವರೆಲ್ಲರೂ ಹೆಂಗಿರ್ತಾರಂದ್ರೆ ತಮ್ಮ ಸ್ವಾರ್ಥಕ್ಕಾಗಿದ್ದಂಗೆ. ಮಕ್ಕಳು ಮನ್ಯಾಗ ಹಿಂಗೆ ಕೂತು ಅಂದ್ರೆ ಹುಚ್ಚರಂಗೆ ಆಮೇಲೆ ಮನ್ಯಾಗಿನವ್ರ ಹೊರಗೆ ಹಾಕಿಬಿಡ್ತಾರೆ. ಎಲ್ಲರೂ ಭಿಕ್ಷಾ ಬೇಡ್ಕೊಂಡು ತಿಂದ್ಕೊಂಡು ಬದುಕಿ ಹೋಗಂತ. ಹಮಾಲಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬ್ಕೊ, ನಾವೇನು ಮಾಡೋಣ, ನೀನು ಕಲ್ತಿಲ್ಲ, ಶಾಣೆ ಆಗಿಲ್ಲ, ದುಡ್ಡು ಗಳಿಸಂಗಿಲ್ಲ ಅಂತಂದು ಅವನನ್ನು ನರ್ಸಿಂಗ್ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ತಂದು ಬಿಟ್ಟು ಹೋಗಿ ಅಲ್ಲೊಬ್ಬರು ಗಾಣಿಗೇರ್ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಿದ್ರು. ಆಮೇಲೆ ಅಷ್ಟಾಗಿ ಪ್ಯಾಟ್ಯಾಗ ಅಡ್ಡಾಡ್ಕೊತ ಹೋದ. ಯಾರಾದರೂ ಅನ್ಯಾಯ ಇಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬಾ, ಅನ್ಯಾಯ ಇಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬಾ ಇದು ಅನ್ಕೋತ ಅವನ ಕಡೆಯಿಂದ ಇಡೀ ದಿವಸ ಕೆಲಸ ಮಾಡಿಸ್ಕೊತಿದ್ರು. ಗಾಣಿಗ್ಯಾರು ಅವ್ರ ಮನೆಯಲ್ಲೇ ಇರ್ತಿದ್ರು. ಈ ರೀತಿಯಾಗಿದ್ದ ಜನರು ಅವ್ರನ್ನ ಹುಚ್ಚ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಆ ಅಣ್ಣಾಬುವ ಅವರು ಮುಂದೇನಾಯಿತು ಅಂತಂದ್ರೆ ಅವರಿಗೆ ಜನರು ಯಾವಾಗಲೂ ತ್ರಾಸು ಕೊಡ್ತಿದ್ರು, ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಿದ್ರು. ಒಂದು ದಿವಸ ಅವ್ರನ್ನ ಎತ್ತೊಯ್ದು ಒಂದು ತಿಪ್ಪ್ಯಾಗ ಹೋಗೋದು. ತಿಪ್ಪ್ಯಾಗ ಹೋಗಿದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಹುಷಾರು, ದೇಹ ಸ್ಥಿತಿ ಸರಿನೂ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ. ಅಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅಲ್ಲೇ ನೆಳ್ಕೋತ ಬಿದ್ದಿತ್ತು. ಊಟ ಮಾಡಿದವ್ರು ತಮ್ಮ ಪತ್ರಾವಳಿ ತಂತಂದು ಅದೇ ಅವನ ಮ್ಯಾಲೆ ಹೋಗಿತ್ತು. ಯಾರೂ ಅವನ ಮ್ಯಾಲೆ ಕರ್ಕೊಂಡು ಸರಿಪಡಿಸಲಿಲ್ಲ. ಕಾರವಾರದಲ್ಲಿ ಒಬ್ಬರಿಗೆ ದೃಷ್ಟಾಂತ ದತ್ತ ಮಹಾರಾಜನು. ಅವನು ನನ್ನ ಪರಮ ಭಕ್ತ ಇದ್ದಾನ, ನನ್ನ ಸ್ವರೂಪನೇ ಇದ್ದಾನ. ಆದ್ರೆ ನೀವಿಬ್ಬರು ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಬಂದು ಅವನ ಸೇವಾ ಮಾಡಿರಿ. ಅವ್ರು ಬಂದು ಅವನ ತಿಪ್ಪ್ಯಾಗಿಂದ ಹೊರಗೆ ತೆಗೆದು ಅವನ ಕೃಷ್ಣಾ ನದಿಯಲ್ಲಿ ಸ್ನಾನ ಮಾಡಿಸಿ ಆಮೇಲೆ ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಅಂದರೆ ಅವ್ರು 24 ತಾಸು ಅವ್ರು ಸೇವಾ ಮಾಡಿದ್ರು. ಹಿಂಗಾಗಿ ಏನಾಯಿತು ಅಂದರೆ ಸ್ವಲ್ಪ ಅವ್ರ ಜನರಲ್ಲಿ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಸದ್ಭಾವನೆ ಎಲ್ಲ ಹುಟ್ಲಿಕ್ಕತ್ತು. ಮುಂದೆ ಮಹಾರಾಜರು ಅವ್ರ ಕಡೆ ಹೋಗಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಅಂದ್ರೆ ಈ ಅಣ್ಣಾಪು ಅವರು ಸಹಿತ ಹುಚ್ಚರಂಗ ಇರ್ತಿದ್ರು. ಯಾರಾದರೂ ಏನಾದರೂ ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಂದ್ರೆ ಸಕಾಂ ಬುದ್ಧಿಯಿಂದ ಬಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಕಲ್ಲು ಒಗಿತಿದ್ರು. ಅರ್ಥಾತ್ ಏನು ಅಂದ್ರೆ ಅವರು ಶ್ರೀ ಮಹಾರಾಜರು ಹೋದ ಕೂಡ ಅವ್ರ ನಗ್ದಿ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ 1 ದಿವಸ 2 ದಿವಸ ಇಟ್ಕೊಂಡು ಆಮೇಲೆ ಕೊಟ್ಟು ಕಳಿಸಿ. ಆಮೇಲೆ ಮಹಾರಾಜರು ನಾಶಿಕದಲ್ಲಿ ದೇವ ಮಾಮಲೆದಾರ ಅಂತಿದ್ರು. ಅರ್ಥಾತ್ ಮಾಮಲೆದಾರ ಏನು, ದೇವ್ರು ಯಾರು ಮಾಮಲೆದಾರ ಆಗಿರಲಿಲ್ಲ, ಮಾಮಲೆದಾರರ ದೇವ್ರು ಹಂಗಿದ್ರು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅವ್ರೆಲ್ಲರೂ ದೇವ್ ಮಾಮಲೆದಾರ. ನಾವು ಹಿಂದೂಜಾ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ನಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಡಾಕ್ಟರ್ ಕಡೆ ಜೋಶಿ ಅಂತ ಒಬ್ಬರು ಡಾಕ್ಟರ್ ಇದ್ದರು. ಅವ್ರ ಹೊಟ್ಟಿ ಇದು ಇತ್ತು, ಅವರು ಸ್ಪೆಷಲಿಸ್ಟು. ಅವ್ರ ಕಡೆ ಹೋಗಿದ್ದೆ, ಅಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದೆ ಕುರ್ಚಿ ಮೇಲೆ. ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಒಬ್ಬ ನರ್ಸ್ ಬಂದು ಆಕೆಗೆ ನಮ್ಮ ಕೋಲಿಗೆಲ್ಲ ಬರ್ತಿದ್ರು, ಹೋಗ್ತಿದ್ರು ಔಷಧ ಅಥವಾ ಇದಕ್ಕಾಗಿ ಇನ್ಸುಲಿನ್ನು ಹೀಗೆಲ್ಲ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತಿದ್ರು. ಆಕೆ ನಾನು ನೋಡಿದ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಆಕೆ ಏನಂದ್ರು, ಗುರುಜಿ ಆ ದೇವ ಹೇ ದೇವ ಅಂತ. ಆ ಜೋಶಿ ಡಾಕ್ಟರ್ಗೆ ಇವ್ರು ದೇವರಿದ್ದಾರೆ, ದೇವರು ಅಂತ. ಅರ್ಥಾತ್ ಡಾಕ್ಟರು ದೇವ್ರಂಗಿರ್ಬೇಕು, ಮಾಮಲೆದಾರು ದೇವ್ರಂಗಿರ್ಬೇಕು. ಅದಕ್ಕಂಥವ್ರಿಗೆ ಏನಂತಾರೆ ಅಂದ್ರೆ ನಡೆದಾಡುವ ದೇವರು ಅಂತಾರೆ, ಮಾತನಾಡುವ ದೇವರು ಅಂತಾರೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಅವರು ದೇವ ಮಾಮಲೆದಾರ ಕಡೆಗೆ ಹೋದ್ರು. ಅವ್ರ ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಎಲ್ಲ ಇದ್ರು. ಅವ್ರ ಹೆಸರು ಯಶವಂತ ಮಹಾದೇವ್ ಬೋಸೇಕರ್. ಅರ್ಥಾತ್ ಅವ್ರ ಮನೆಯೊಳಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಅನ್ನದಾನ ನಡೀತಿತ್ತು. ಸಾಧು ಸತ್ಪುರುಷರ ಸೇವಾ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಮಹಾರಾಜರು ನೋಡಿ ಅವ್ರಿಗೆ ವಾತ್ಸಲ್ಯ ಭಾವ ತುಂಬಿ ಬಂದು
ಮಹಾರಾಜರ ಅವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ 2 ದಿವಸ 3 ದಿವಸ ಇದ್ದರು. ಆಮೇಲೆ ಅವರು ಏನು ಮಾಡಿದರು ಅಂದರೆ ಮಹಾರಾಜರು ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿ, ಇಲ್ಲ ನಾನು ಮುಂದೆ ಹೋಗಬೇಕು, ಸದ್ಗುರು ಶೋಧ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಕು. ಕೊನೆಗೆ ಅಲ್ಲಿಂದ ಎಲ್ಲಿದ್ದರು ಅಂತಂದ್ರೆ ಮಹಾರಾಜರು ಅಲ್ಲಿಂದ ಅಕ್ಕಲಕೋಟಿಗೆ ಬಂದರು. ಅಕ್ಕಲಕೋಟದಲ್ಲಿ ಅರ್ಥಾತ್ ಏನು ಅಂದ್ರೆ ಅಕ್ಕಲಕೋಟ ಸ್ವಾಮಿಗಳಂತೂ ಅಂತೀವಿ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇವರು ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಸತ್ಪುರುಷರಾಗಿದ್ದರು. ಸನ್ಯಾಸಿ ಇದ್ದರು, ಆದರೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಸತ್ಪುರುಷರಾಗಿದ್ದರು. ಅವರು ಸಹಿತ ವಿಚಿತ್ರ ವರ್ತನೆ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಬಂದು ಕೂತವ್ರಿಗೆ ಏನು ಬೈದು ಬಿಡ್ತಿದ್ರು. ಒಂಥರ ಭಾವು ಸಾಹೇಬರು ಮಹಾರಾಜರ ಕಡೆ ಬರೋಕ್ಕಿಂತಲೂ ಮುಂಚೆ ತಮ್ಮೊಬ್ಬರು ಮಿತ್ರರ ಜೊತೆಗೆ ಅಕ್ಕಲಕೋಟ ಸ್ವಾಮಿಗಳ ಕಡೆಗೆ ಹೋಗಿದ್ರು. ಅವ್ರು ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಅವಸ್ಥೆಯೊಳಗಿರ್ತಕ್ಕಂಥವರಾಗಿದ್ದರು ಸತ್ಪುರುಷರು. ಅಕ್ಕಲಕೋಟ ಸ್ವಾಮಿಗಳ ಕಡೆಗೆ ಹೋದಾಗ ಮಹಾರಾಜರು ಅಕ್ಕಲಕೋಟ ಸ್ವಾಮಿಗಳ ಕಡೆಗೆ ಹೋದಾಗ ಅವರ ಮಹಾರಾಜ ಅಕ್ಕಲಕೋಟ ಸ್ವಾಮಿಗಳ ಮುಂದೆ ಒಂದು ದಾಳಂಬರಿ ಬೀಜದಿಂದ ತುಂಬಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಒಂದೇನಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ತಟ್ಟೆ ಇಟ್ಟಿದ್ರಲ್ಲಿ. ಆವಾಗ ಅವರು ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಅಂದ್ರೆ ಅದನ್ನು ತೊಗೊಂಡು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೊಟ್ಟು ಪ್ರಸಾದ ಅಂತ ಅವ್ರು ಅದನ್ನ ಕೈಯಾಗ ತಗೊಂಡು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೊಡ್ಬೇಕನ್ನೋದ್ರಾಗನ ಒಬ್ಬ ಹೆಣ್ಮಗಳು ಬಂದು ಅವ್ರ ಕೈಯಂಗೆ ಕಸಗೊಳಿಗೆ ಕೊಡ್ದು. ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಆಕಿ ಮುಟ್ಟಾದಂಗೆ ಆಗಿ ಒಳಗೆ ಓಡೋದ್ಲು. ಆಮೇಲೆ ಅವ್ರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಆ ಪ್ರಸಾದ ಹಂಚಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಒಂದು 3-4 ದಿವಸ ಇದ್ದು ಅವರು ಸಹಿತ ಅವ್ರನ್ನ ಅಗ್ದಿ ಪ್ರೀತಿಯಿಂದ, ಅಪ್ಪ ಮಗು ನಾನು ನಿನ್ನ ಗುರು ನಾನಲ್ಲ, ನಿನ್ನ ಗುರು ಬೇರೆ ಇದ್ದಾರೆ, ಆದ್ದರಿಂದ ನೀನು ಮುಂದೆ ಹೋಗು ಅಂತ. ಮುಂದೆ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಅಂದರೆ ಅಕ್ಕಲಕೋಟದಿಂದ ಹೊರಟು ಹುಮನಾಬಾದಕ್ಕೆ ಬಂದರು. ಆವಾಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಹುಮನಾಬಾದದಲ್ಲಿ ಮಾಣಿಕ್ ಪ್ರಭುಗಳು ಅಂತಿರ್ತಾರೆ. ಅವರು ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಸತ್ಪುರುಷರಾಗಿದ್ದರು. ಮಹಾರಾಜರು ಅವ್ರ ಕಡೆಗೆ ಬಂದರು. ಅವರು ಸಹಿತ ಅಗ್ದಿ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಮಹಾರಾಜನ 1-2 ದಿವಸ ಇಟ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಅಂದರೆ, ನಿನ್ನ ಕಾರ್ಯ ನನ್ನ ಕಡೆ ಇಲ್ಲಪ್ಪ, ನಿನ್ನ ಕಾರ್ಯ ಬೇರೆ ಇದೆ, ಆದ್ದರಿಂದ ನೀನು ಮುಂದೆ ಹೋಗು ಅಂತ ಹೇಳಿ. ಅವಾಗ ಯಾರೋ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಅಂದರು, ಮಹಾರಾಜ್ ಅಬೂ ಬೆಟ್ಟದಲ್ಲಿ ಭಾಳ ಜನ ಸತ್ಪುರುಷರಿರ್ತಾರೆ ಅಂತ. ಅರ್ಥಾತ್ ಅಬೂ ಬೆಟ್ಟಕ್ಕೆ ಆಮೇಲೆ ಮಹಾರಾಜರು ಏನು ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಸ್ವಲ್ಪ ವಿಳಂಬ ಮಾಡಲ್ದೇ ಅಕ್ಕಲಕೋಟದಿಂದ ಹೊರಟು ಅಬೂ ಬೆಟ್ಟಕ್ಕೆ ಹೋದರು. ಅರ್ಥಾತ್ ಆ ಅಬೂ ಬೆಟ್ಟದಲ್ಲಿ ಒಬ್ರು ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಅಂದರೆ ಯೋಗಿಗಳ ಒಂದು ಗುಹಾದಲ್ಲಿ ಹೋದರು ಮಹಾರಾಜರು ಸಹಜವಾಗಿ. ಅಲ್ಲಿ ಸಹಜವಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ಹಿಂಗೆ ಪಕ್ಷಿಗಳ ಒಳಗೆ ಹೋಗೋದು ಬರೋದು ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. ಇವ್ರ ಜೊತೆಗೆ ಅವಾಗ ಇವರು ಹೋದ್ರ. ಅವ್ರು ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಅಂದ್ರೆ ಇವ್ರು ಹೋಗಿ ಅವ್ರು ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತು ನಿಂತ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕನ ಆ ಯೋಗಿಗಳು ಕಣ್ಣು ತೆಗೆದು ನೋಡಿದ ಕೂಡಲೇ ಅವ್ರಿಗೆ ಮಹಾರಾಜರು ಎದಕ್ಕೆ ಬಂದೀನಿ ಇಲ್ಲಿ, ತಮ್ಮ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಬಂದೀನಿ ಅಂತೇಳಿ ಅಲ್ಲಿ ಕೆಲವು ದಿವಸ ಇದ್ದು ಅವ್ರ ಕಡೆ ಬಹಳಷ್ಟು ಯೋಗಾಭ್ಯಾಸ ಮಾಡಿದರು. ಅರ್ಥಾತ್ ಏನು ಅಂದರೆ ಯೋಗಾಭ್ಯಾಸ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿಂದ ಅವ್ರು ಏನಾಯ್ತು ಅಂದರೆ ಕಾಶಿಗೆ ಬಂದರು. ನೋಡ್ರಿ ಎಷ್ಟು ಅಡ್ಡಾಡಿದ್ದಾರೆ ಸದ್ಗುರುಗಳಿಗಾಗಿ, ಎಷ್ಟು ಅಡ್ಡಾಡಿದ್ದಾರೆ. ಮಹಾರಾಜರ ಸಣ್ಣ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲೇ ಮಹಾರಾಜರು 13 ವರ್ಷ. ಅಲ್ಲಿಂದ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡಿದರು ಅಂದರೆ ಕಾಶಿಗೆ ಬಂದರು. ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಕಾಶಿಯಲ್ಲಿ ತೈಲಂಗ ಸ್ವಾಮಿಗಳು ಅಂತಿದ್ರು. ಕಾಶಿಯಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ಒಬ್ಬರು ಬ್ರಹ್ಮನಿಷ್ಠ ಪುರುಷರು ಇರ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದರಿಂದನೇ ಕಾಶಿಗೆ ಅಷ್ಟೊಂದು ಮಹತ್ವದ. ಅಲ್ಲಿ ಸಾಧುಗಳು ಸತ್ಪುರುಷರು ಬಹಳ ಜನ ಇರ್ತಾರೆ ಕಾಶಿಯಲ್ಲಿ. ಆ ಕಾಶಿ ಹೆಂಗಿದೆ ಅಂದ್ರೆ ನಿಜವಾಗಿಯೂ ದಿವ್ಯ ನಗರಿ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿಂದ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡಿದರು ಅಂದರೆ ಆ ತೈಲಂಗ ಸ್ವಾಮಿಗಳ ಕಡೆಗೆ ಹೋದರು. ತೈಲಂಗ ಸ್ವಾಮಿಗಳಂದ್ರೆ ತೆಲುಗು ದೇಶದವರು, ಆಂಧ್ರ ಪ್ರದೇಶವರಾದ್ದರಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ತೈಲಂಗ ಸ್ವಾಮಿ ಅಂತ ಕರಿತಾರೆ. ಏನು ಆಶ್ಚರ್ಯ ಅನ್ನಿಸ್ಬೋದು, ಅವ್ರಿಗೆ ಎಷ್ಟು ವಯಸ್ಸಾಗಿತ್ತು ಅಂದರೆ 300 ವರ್ಷ ಆಗಿತ್ತು. ಆಮೇಲೆ ಎಷ್ಟಿದ್ರು ಅಂದ್ರೆ 300 ಪೌಂಡ್ ಇದ್ರು ಪಜ್ಜ. ಅಷ್ಟು ದಪ್ಪು ಇದ್ರು. ಅವಾಗ ಅವ್ರಿಗೆ 300 ವರ್ಷ ಆಗಿತ್ತು ಆಯುಷ್ಯ.
40 ವರ್ಷ ಅವರು ಮೊದಲು ತಮ್ಮ ಊರಾಗ ಇದ್ದರು. ಅಲ್ಲಿ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರಲಿಲ್ಲ. ಅವ್ರ ತಾಯಿ ತೀರ್ಕೊಂಡು ಕೂಡಲೇ ಅವ್ರಿಗೆ ವೈರಾಗ್ಯ ಬಂದ ಕೂಡಲೇ ಅವರು 40 ವರ್ಷ ಅಲ್ಲಿ ಊರಲ್ಲೇ ಊರ ಹತ್ತಿರದಲ್ಲಿ ಸ್ಮಶಾನದಲ್ಲಿ ಇದ್ಕೊಂಡು ಸಾಧನೆ ಮಾಡಿದರು. ಅಲ್ಲಿಂದ ಮುಂದೆ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಅಂದ್ರೆ ಸಂಚಾರ ಮಾಡ್ಕೋತ ಕಾಶಿ ಒಳಗೆ ಬಂದಿದ್ದವ್ರು. ಕಾಶಿ ಒಳಗೆ 100 ವರ್ಷ ಇದ್ದರು. ಅಲ್ಲಿ ತೈಲಂಗ ಸ್ವಾಮಿಗಳ ಹತ್ರ ಹೋದ ಕೂಡಲೇ ಅವರು ಅಲ್ಲಿ ಗಂಗಾ ನದಿ ಉಸ್ಕಿನ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ರು. ಮಹಾರಾಜರು ಅವ್ರನ್ನ ಕರ್ಕೊಂಬಂದು ಕೋಲ್ಯಾಗ ಹಾಕಿ ಬಾಗಿಲ ಹಾಕಿದ್ರು. ಅದು ಮತ್ತೆ ಮುಂದೆ ಹೋಗಿ ನೋಡ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಗಂಗಾ ನದಿ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ರು. 2 ಸಲ ಹಿಂಗೆ 3 ಸಲ ಆದ ಕೂಡಲೇ ಮಹಾರಾಜರು ಸುಮ್ಮನೆ. ಅವಾಗ ಅವರು ಹೇಳಿದರು, ಮಗು ನಾನು ನಿನ್ನ ಗುರು ಅಲ್ಲ, ನಿನ್ನ ಗುರು ಬೇರೆ ಇದ್ದಾರೆ, ನೀನು ಮುಂದೆ ಹೋಗು ಅಂತ ಹೇಳಿ. ಈ ಪ್ರಕಾರ ಅವರು ತೈಲಂಗ ಸ್ವಾಮಿಗಳಿಂದ ಹೊರಟವರಾಗಿ ಮತ್ತೆ ಮುಂದೆ ಸದ್ಗುರುಗಳ ಶೋಧ ಮಾಡ್ತಾ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಹೋದರು ಅನ್ನುವಂಥ ಪ್ರಸಂಗವನ್ನು ನಾವು ನಾಳೆ ಶ್ರವಣ ಮಾಡೋಣ. ಸದ್ಗುರುನಾಥ ಮಹಾರಾಜ್ ಕಿ ಜೈ. ಜೈ ಜೈ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ. ಉಪಾಸನೆಯ ಸತ್ಕರ್ಮಯೋಗೇ ಸರ್ವಾಂಕಿ ಮಂಗಳಬೋಧವಾಮೆ ಸೀತಾಸ್ಮರಣೆ ಜಯ. ಅದರ ನಾಳೆ ಒಂದು ದಿವಸ 16ನೇ ಅಧ್ಯಾಯ ಓದಿ 17ನೇ ಅಧ್ಯಾಯದ